फलटण तालुक्यातील सर्वसामान्यांचे व्यासपीठ स्वराज्य ॲग्रो यूट्यूब चॅनेल सूर्यकांत निंबाळकर. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या असतात. या निवडणुका जाहीर होऊन 5 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार होत्या व निकाल 7 फेब्रुवारी रोजी होणार होते, परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याने निवडणुका 2 दिवस पुढे ढकलण्यात आल्या. 7 तारखेला निवडणुका झाल्या तर 9 तारखेला निवडणूक निकाल घोषित करण्यात आले. त्यामध्ये रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना गटाने 5 जिल्हा परिषद रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 5 जिल्हा परिषद, तर राष्ट्रवादीला 1 जिल्हा परिषद गट मिळाला. पंचायत समिती निवडणुकीमध्ये 8 शिवसेना, 5 भाजपा, 3 राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिंकल्या, परंतु संख्याबळ समान झाल्याने निवडणुकीचे सभापतीपद कोणाला मिळणार यावर चर्चा रंगत असताना निवडणुकीचे निकाल घोषित होत असताना रंगतदार निकाल घोषित होत होते. कारण कोणताही मतदारसंघ, जिल्हा परिषद मतदारसंघ निवडणुकीत मागे पुढे होताना दिसत होता. कधी 50 मताने पुढे तर कधी 100 मतांनी मागे, अशी चुरशीची निवडणूक होत होती. अखेर निवडणुका झाल्या, संमिश्र सरकार आले. जिल्ह्यात सातारा जिल्हा परिषदेवर भाजप 1 नंबरचा पक्ष ठरला, 2 नंबर राष्ट्रवादी, 3 नंबर शिवसेना पक्ष ठरला. त्यामुळे संमिश्र सरकारमुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद लांबणीवर पडले. शासनाने 20 मार्च अगोदर जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे फलटण पंचायत समितीमध्ये शिवसेना 8, भाजप 5 आणि राष्ट्रवादी 3 असे संख्याबळ असले तरी भाजप राष्ट्रवादीने युती केल्यामुळे शिवसेना 8 आणि भाजप राष्ट्रवादी 8 असे समान संख्याबळ झाल्याने सभापती कोण होणार याविषयी फलटण तालुक्यात रंगतदार चर्चा सुरू आहे.